विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. हा, तुम्हाला माहिती का मी कोण आहे? तुम्हाला जरी वाटत नसलं तरी मी या राज्याचा महाराज आहे. महाराज आहे. हा, पण मी टोपी कुठं राहिली काय माहिती? या दादा भाऊ टोपी द्या भाऊ. हा आता वाटत असेल मी महाराज. वाटतोय पण मी काय म्हणतो सर, मी एक शिपाई ठेवलाय. मी लवकर येऊन जातो पण मग या शिपाई कधीच वेळेवर येत नाही. रोज आला की लेट येतो आणि मला काही ना काही वेगवेगळे कारण सांगतो. पण आज जर तो आला भाऊ, आज आपण त्याला सस्पेंड करून टाकू डायरेक्ट. सस्पेंड. अरे ओ शिपाई, बरला का मारा दरबार? भरला दरबार. जमले सगळे मंडळी? जमली सगळी मंडळी. थोडासा उशीर झाला मला. थोडसा कुशीर. हा, तू येऊन काही फायदा नाही देवाला. तू काय काय, मी तुला सस्पेंड केलाय. असं कर नका हो, गरीबाच्या पोटावर पाय नको द्या. लहान लहान लेकरे लाल लाल लेकरे. मै बायको कोणा तोंडाकडे पाहिजे. मया वानेर तोंडे त्याकडे काय पाहिजे रे? पुरा ऐक रे. हा? मया तोंडाकडे का बापा येईल? तेच तर म्हणलं बघू ना तोंड ना. अरे मी या राज्याचा महाराज आहे. हो, तू गेल्यावर हा. या प्रजेची जिम्मेदारी ही माझ्या अंगावर येईल, माझ्या खांद्यावर येईल. म्हणून म्हणलं पायीन वहिनी माझ्याकडे. बरोबर आहे बरोबर आहे. असं बोलला मी. काय म्हणत होते? बरं तू इकडे ये. असं रेंज मध्ये ये. मला सांग, तुला राज दरबारात येण्यासाठी उशीर का बरं झाला? उशीर का बरं झाला? हो. काय सांगू महाराज? काय सांगतोस? मी राज दरबारात येत असताना वाटेत मला मोठं जंगल लागतं आणि अशा जंगलात अचानक माझ्या समोर शत्रूच्या बापरे भाऊ, आक्रमण झालं भाऊ. युद्ध तो पार रंगाडे काही असते नसतील. हत्ती वाघ सगळे सीमेवर लाव, आपल्याला लढायला जाणे. एवढा बजेट नाही आपला, एवढं घ्यायला पैसे नाही आपल्या तो. हत्ती तो पारण गाडे. अरे तुम्हाला सांग. मी का बेकार आहे का? बेकार आहे? मी का तुमच्या सगळ्या डोक्यात पडेल का? आपण का डोक्यात पडेल का? हा. आपण घाबरलो भाऊ. आपल्याला बंदूक होती, बंदूक एके मोठी 7 काढली बंदूक. असं 50,000 सैन्य चारी मेरा वेळला मले घाबरलो नाही. आपण काढली बंदूक आणि वा भाई वा, एकदम खतरनाक रे भाई. आय एम प्राऊड ऑफ यू. पाहिलं का सर, माझे शिपाई कसा आहे, एका बंदुकीच्या गोळीनं 50-60,000 शत्रू असे धड 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 उडवून टाकले. वा भाई वा, प्राऊड ऑफ यू. मी सगळ्या राज्याला सांगेन का माझ्यासारखा शिपाई कोणाकडे नाहीये. अरे ऐका तर खरी, मेली नाही काही ते. मग बंदूक गोळ्या असल्या होत्या. अरे जाऊ द्या. गंमत बरी झाली. पण काय म्हणत होते? काय म्हणत होते? अरे इकडे, अरे इकडे ये. काय? तुला मी राज्यात सांगितलं होतं, पाठवलं होतं. म्हणलं राज्यात जाय, राज्याचा दौरा कर. येडा. अरे म्हणलं राज्यात जाय, राज्यात जाय, या चोपड्यात जाय आणि या चोपड्याचा दौरा कर.
राज्याची पाहणी केली तुम्हाला माहिती आहे नाही. आपल्या राज्यात काय चालू आहे काय चालू आहे? माहित नाही कोणाच माहित नाही. नाही मी सांगू सांग. मला बी माहित नाही सांगतो हा. तुम्हाला माहितीये का माहितीये. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत दिल्लीपासून मुंबईपर्यंत दिल्लीपासून मुंबईपर्यंत मुंबईपासून डायरेक्ट चोपड्यापर्यंत चोपड्यापर्यंत. एकच गाणं चालू आहे ओ मानी माय व बबलं इकडचं काय चालू आहे? बँडवाल्या तू ये बिन फुगे पोट टाकीन मी. का बरं अरे वो येडा, मी ना तुला सिच्युएशन पाहायला पाठवलं होतं. सिच्युएशन पाहून ये म्हणलं. अरे गंमत करत होतो तुम्हाला माहितीये का हा. आपल्या राज्यात हो. आपल्या गावात आता निवडणुका लागल्या निवडणुका लागल्या. हा. नुसते वारे वाहत असतील ना रे. हो. नुसतं मीटिंगावर मीटिंग सेटिंग येड्या. नुसतं मिटिंगा घेणं आणि सेटिंगा कशाच्या आहे हा. आपल्या चोपड्याचा विकास कसा होईल हा. त्याच्यावरची चर्चा करताय हा. म्हणून मिटिंगा घ्यायला लावले हा. काय म्हणतो हो. आता आपण निवडणुका लागले हा. पण मतदान नेमकं करायचं कोणाला कोणाला? मतदान नेमकं करायचं कसं हा. आता तुम्हाला सांगतो हा. बरेच लोक काय करतात काय? मतदानाचा दिवस आहे हा. सुट्टीचा दिवस आहे बरोबर जाऊ द्या हो, काय करा मतदान बरोबर. मत लोक हॉलिडे साजरा करतात हो. त्याच्यानंतर हो. दुसरी गोष्ट लोक काय करतात हो. मतदान करायला जात नाही. किंवा पैसे घेऊन दारू पिऊन मतदान करतात हो. मतदान कशासाठी करायचं आहे काय? आपला गावाचा विकास झाला पाहिजे बरोबर. ही लोकशाही मजबूत झाली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे. तो आपला अधिकार आहे आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे. मग आपल्याला याच्यासाठी गावात जावं लागेल बरोबर. लोकांना माहिती द्यावी लागेल बरोबर. हा मी काय म्हणतो, काय असं नुसतं इथे बोलून फायदा नाही मला काही तुझ्यावर विश्वास बसत नाही तू एक काम कर, हा. मला गावात घेऊन चाल हा. आणि गावातली काय कंडिशन आहे ती मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायची. असं आहे का हो. पाहायचं आहे का हो. चला मग आपण जाऊन मतदार जागृती करू काय पण आपला घोडा तर काढ रे. आपला घोडा पंक्चर झाला ना हो. मग स्कॉर्पिओ, डुक्कर रिक्षा, इंडिका, पीव्ही गाडी काही बी चालेल. काय पिऊन का तुमच्या पप्पांना मला ठेवते का हो. पाय पाय चला पाय पाय चालतो. हा चला चाल मग. चला मग हॅलो अरे नमस्कार बोला. कसं करण रे अरे एकदम मजा आहे. एक मजा असणार आहे भाऊ, निवडणूक आली ना रे काय घेतली की नाही? घेतली थोडे बा. तुला माहिती आहे का आज काय आहे? काय आहे? आज निवडणूक आहे. आज आहे का हा मला माहिती आहे निवड यार अरे तू काय अपडेट राहत नाही बाबा. तू आहे मग मला काय हा, अपडेट पण मी काय म्हणतो काय म्हणतो काय भेटली घेतली सोयी साय लागली की नाही तुझी? अरे भाऊ, पीठच्या डबा माहीत काढलेले हा हा आता करणार बरे थोडंफार तू दाखडा काही लाईन माझ्याकडे 3 लाईन आहे. कोणत्या लाईन आहे माझी भाऊची दादाची हा. एक अजून जवळ त्याची. लाडकी बहिणची काय लाईन का नाही पहिले आपली तर भाऊची तर लाव पैसे नंतर लाव. बरोबर हा. काय करतो मग आज मी काय म्हणतो हा माझ्याकडे दारूची बी सोय आहे 500-500ची बी सोय आहे. 3 जण देणार तू कोण देणार मला मला? का तू 2000 रुपये पोली चालू आहे 2000 हा. मग 15ची घायला लाग काय मग तू येडा बरं लागो तू चाल पाहिले माहिती दारू तर घेऊन ये, पैसे घेऊन ये. कुठे चालले लाईन लायले लाईन लावले कशाची तुला काय सांगा सांगणार आहे भाऊ नाही सांगायला सांगायचं मतदान करायला चालला ना नाही किती भेटले 2000 मी बी येतो ना मग प्रबोधन करायला मी का पैसे घ्यायला चालला का हो येडा. हा अरे आपल्या त्या लोकांच्या बुद्धीमध्ये थोडासा प्रकाश पाहिजे. हा, ते सांगायला चालला होता मग मी मग तू काय म्हणतो? नाही मी ते पैसे जप्त करून घेईन ना हा. काय भाऊ दादा हा. तू कोणाला नेमकं मतदान करणार आहे जो 2000 वरती दिन दिले ओरा बापरे अरे दादा मत अशी विकायसाठी असता का मग तो अधिकार आहे आपला हो. तो आपण अधिकार विकतो का येड्या हा ते कर्तव्य आहे आपलं असं आहे का? हा पण नेमकं तुम्ही ना 4 लोकांकडून पैसे गेले मतदान करणार कोणाला हे? भाऊ आपले नियम आहे काय जो पाहिजे दारू जो पाचिन दारू त्यालाच मतदान करू. जो पाचिन दारू त्याला आणि तू कोणाला करणार आहे जो दिन मटन मी रवीन पटन. जो खाडी मटण त्याचं दादाचं बटन हा, दादा हा सर्व मतदार बंधू भगिनींनी गैरसमज मनातून काढून टाकायचा आहे आपला हक्क जो आहे तो मतदानाचा आहे मला सांगा बैल भेटतो 25,000ला 30,000ला बकरी भेटते 10-15 हजाराला आता कुत्रे बी विकत घ्यायला गेले ना भाऊ ते बी 7-8 हजाराच्या खाली विकत नाही. आणि आपण 500,000 रुपयामध्ये विकावून जातो बरोबर. म्हणून आपण आपला मताचा अधिकार जो आहे तो बजवायचा आहे आणि फुकट कशासाठी मतदान तो आपला हक्क आहे अधिकार आहे बरोबर. त्याच्यासोबत जर आपल्याला पाणी चांगलं व्यवस्थित
व्यवस्थित पाहिजे असेल, रस्ते असतील, त्याच्यानंतर शाळेच्या सुविधा असतील, हा. पायाभूत सुविधा असतील, बरोबर. या सगळ्या आरोग्याच्या सुविधा असतील, हो. हे जर आपल्याला चांगलं हवं असेल तर आपण मतदान करणं गरजेचं आहे. आणि या लोकशाहीला मजबूत करण्याचं गरज आहे. बरोबर शिपाई. हा. मी काय म्हणलं काय हे तर झालं आता फिटाड लोकांचं. हा. का रे भाऊ एवढ्या समस्या आहे की झाले की बाकीचे नाही चांगले नाही का? नाही नाही मग? आपण सगळ्यांचं प्रबोधन करणार आहे. सगळ्यांचं प्रबोधन करायचं. हा, हे समस्या नाही, अजून समस्या आहे. चला तुम्हाला दाखवतो. चला. जो पाजीन दारू त्याला आणि तू कोणाला करणार आहे? काय हो जो दिन मटन मी दाबीन पटन. जो खाडी मटण त्याचं दाबाचं बटन. हा, दादा हा सर्व मतदार बंधू भगिनींनी गैरसमज मनातून काढून टाकायचा आहे. आपला हक्क जो आहे तो मतदानाचा आहे. अरे नाही रे पागल झाला का बाप्पा आज मतदान आहे म्हणून मतदान करायला नाही. अर्धे गावातले लोक करतील ना, आपण फिरायला नाही रे तू पागल आहे का बाप्पा मतदान केलं गेलं पाहिजे. अरे जाऊ दे रे, काय भेटणार रे. चल. अरे पण मग तू तू करत नाही का मतदान. हा फिरायला फिरायला. सुट्टी म्हणून मग कुठे चालला. मी गोवा आलो गोवा. बापरे, गोवा चालला का? एका दिवसात जावं ना मी. नाही मी मला घेऊन चाललो मग. बरं चला. मी काय म्हणतो दादा, हा कुठे चालले तुम्ही? हा गोवाला घेऊन चालला मला. फिरायला चालले? अरे दादा असं करू नको. मग? अरे मतदानाचा हक्क कशासाठी तुमच्यासारखे तरुण जर असं करायला लागले जर तर मग आपल्या देशाचं कसं होईल? बरोबर आहे. आणि लगेच आपण काय करतो, मतदानाला जात नाही, मतदान करत नाही, आणि लगेच आपण पुढे काय पर्याय निवडतो. असं होत नाही, रस्ते होतानी, पाणी होतानी, अरे मतदान करतानी, चांगला उमेदवार निवडून देतानी, आणि मग कशाला विकास होईल? परत तुम्ही नोकरी नाही, हे नाही ते नाही, त्याच्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे. बरोबर. तरुणांनी असं मतदानकडे पाठ फिरून चालणार नाही दादा. मतदान कशासाठी करायचं? जो उमेदवार सुशिक्षित असेल, जो आपल्या गावाचा विकास करू शकेल, जो आपला सर्वांगीण विकास करू शकेल, आपल्याला रोजगार देईल, अशा उमेदवार आपण निवडला पाहिजे. जो आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा विकास करेल, त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचंय भाऊ. मग समजलं का तुला? काय अजून म्हणता मला? तुला काय म्हणता? मग मतदान करणंच म्हणता का नुसतं तुला? मतदान करायला चालेल असं मतदान आपण सगळ्यांनी करायचं आहे. आता आमचे एक म्हातारे बाबा येणार आहे, ते मतदान करणार आहे. ते कशासाठी करणार आहे ते पण आपण ऐकूया. अरे कोणी दिसतंय का? अरे हा म्हाताऱ्या माणसाला कोणीतरी मतदान केंद्रावर सोडून द्या रे भाऊ. अरे कोणी येतंय का? म्हाताऱ्या कुठे चालला तू. अरे बेटा मी चाललोय मतदान केंद्रावर. अरे तुझ्या मसनात गौऱ्या चालल्या कुठे मतदान केंद्रावर चालला. अरे तसं नाही लेका. मग अरे मी ना बरोबर आतापर्यंत तुला सांगतो, मी ना बरोबर 49 मतदान केलंय. असं आहे का. म्हटलं आता एकदा अजून काय टाकू ना, 50 कम्प्लीट काय टाकू म्हटलं. पण काही फायदा नाही भाऊ तुझ्या मतदान करून. का प्रभू? अरे तू म्हातारा झाला आता. अरे मग मी म्हातारा झाला पण माया मतदान करेल, माया नंतरची पिढी येणार आहे, ते लेता कामात येईल. असं आहे का. म्हणजे आरोग्य, शिक्षण, रोटी, कपडा, मकान या सगळ्या मूलभूत गरजा जर का माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीला भेटत असतील तर मी ना मतदान केलंच पाहिजे आणि प्रत्येकालाच केलं पाहिजे बरोबर आहे भाऊ. भाऊ. हा. पण मी काय म्हणतो, भाऊ तू रिकामा असशील ना तर मला जरा सोड दे ना. चाल भाऊ मी तुला सोडेल. मी सांगतो तू कोणतं बटन दाबू. अरे नाही दादा, मला का माहित नाही कोणतं बटन दाबायचं. माहित आहे का तुला. मला माहिती आहे, मी असं उमेदवार पाहिजे की ज्याला सामाजिक कार्याची जाण आहे, तो चांगला शिकलेला बरोबर आहे आहे. आणि त्याला आपल्या परिसराचा विकास करायचा ध्यास आहे. बर बर बर. अशाच उमेदवाराला मी मतदान करीन दादा. बर बाबा चला मी नेतो तुम्हाला बरं मतदान. बरं भाऊ असं आहे म्हणून मतदान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ते म्हातारे बाबा आहे पण 50 मतदान पुरं करायचं आहे. बरोबर. कारण येणाऱ्या पिढीसाठी त्यांना विकास हवा आहे. बरोबर. 5 वर्षाचा विकास जर आपल्याला हवा असेल तर आपण मतदान केलं पाहिजे. आणि हा विकास कशाचा आहे? कशाचा? आपल्या शहरासाठी रस्ते, वाहतूक आणि आरोग्य या सगळ्या सुविधा मागण्याचा अधिकार आपल्याला मतदान देतं. बरोबर. म्हणून आपण मतदान हे नक्की केलं पाहिजे. आणि ज्यांचं कोणाचं अजून 18 वर्ष पूर्ण झालं असेल, मतदान यादीत नाव नसेल, त्यांनी आपलं नाव देखील बदलून घ्यायचं आहे. बरोबर. आपण भारताचे नागरिक म्हणून भारताच्या एवढ्या सुविधा घेतो. बरोबर. सुविधांच्या मोबदल्यात आपल्याला मतदान करायचं आहे. बरोबर. म्हणून काय म्हणायचं आहे? काय चोपडा नगर परिषदेला काय सांगायचं आहे? काय? अरे मतदान 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 करूया दादा करूया. मतदान मतदान
नगर परिषदेच्या वतीनं आपल्या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि येणाऱ्या 1 तारखेला 2 तारखेला जेव्हा आपल्या गावामध्ये मतदान असेल तेव्हा येऊन आपण मताचा हक्क 2 डिसेंबरला मतदान सगळ्या केंद्रावर होणार आहे. तरी चोपडा नगर परिषदेच्या वतीनं संपूर्ण मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येतं की आपण 100% मताचा हक्क बजावायचा आहे. लोकशाहीचा जागा हो.